नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आहे क्लिनिंगचा दुसरा दिवस। म्हणजे कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांना तर माहीतच आहे, मी नवरात्रीची क्लिनिंग चालू केलेली आहे आणि एका दिवसामध्ये तर किचनची क्लिनिंग सगळी होणं अशक्यच आहे, कारण खूप पसारा वगैरे असतो आणि सगळेच भांडे वगैरे स्वच्छ पूर्ण डीप क्लिनिंग करायची असते। त्यामुळे मग एका दिवसात सगळं शक्य होत नाही। त्यामुळे मग मी टप्प्याटप्प्यांमध्ये किचनची क्लिनिंग करत असते, कारण मग जास्त आपलं पण एक्झर्शन होत नाही, थकायलाही होत नाही। तर आज जे आहे ते वरचं मी पूर्ण लॅप्टर वगैरे सगळं माझं क्लीन करून झालेलं आहे आणि आज आहे खालचे जे कडापे वगैरे आहेत ते स्वच्छ करायचं काम आहे। तर हा इकडचा जो एरिया दिसतोय हा मी पूर्ण आज क्लीन करून घेणार आहे। त्यासाठी मी जे काही डब्यांमधलं सामान आहे ते असं काढून घेतलेलं आहे आणि जे कडापे आहेत ते वरचे अगोदरचे जे दोन आहेत ते मी स्वच्छ करून जे डब्बे घासलेले आहेत ते उन्हामध्ये वाळवायला ठेवलेले आहेत बाहेर, आणि सगळं सामान काढून त्यानंतर त्याला झाडून पुसून घ्यायचं आहे। आणि जोपर्यंत आपले डब्बे वगैरे वाळतील तोपर्यंत हेही वाळून जाईल। त्यामुळे मग याला क्लीन करून ठेवायचं। आणि इथे काय करायचं आहे, व्हिनेगरच्या पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे। म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकायचं आणि त्याने जे हे कडापे आहेत तर ते पुसून घ्यायचे। त्याने काय होतं, जे काही आपले जाळे जळमट वगैरे झालेले असतात किंवा मग थोडेफार झुरळही आपले डीप क्लिनिंगमध्ये निघतातच, तर आणि मुंग्या वगैरे पण असतात, तर व्हिनेगरच्या पाण्याने मुंग्या वगैरे अजिबात येत नाही आणि जे काही झुरळ वगैरे आहे ते पण खूप कमी होतात। त्यामुळे मग शक्यतो ज्यावेळेस डीप क्लिनिंग आपण करतो त्यावेळेस व्हिनेगर आणि थोडंसं त्यामध्ये सोडा ॲड केला तरी चालेल। तर त्या पाण्याने हे सगळं पुसून घ्यायचं आहे। आणि क्लिनिंग करताना मी नेहमी मास्क किंवा मग रुमालचा यूज करत असते, कारण मला थोडंसं ॲलर्जिक सर्दीचा त्रास आहे आणि त्यामुळे मग पुन्हा जास्त परेशानी होते। त्यामुळे मग ही जुनी धूळ असते, खूप दिवसांनी आपण साफ केलेलं नसतं, त्यामुळे मग शक्यतो ज्यांना सर्दीचा त्रास असतो तर त्यांना लगेचच तो त्रास चालू होतो। त्यामुळे शक्यतो आपली काळजी घेतलेली बरी। रुमाल वगैरे किंवा मास्क जरी लावला तरी पण ती धूळ नाकामध्ये आपल्या जात नाही आणि त्यामुळे मग सर्दी होण्यापासून वाचू शकतो। तर इथे आता मी सगळे जे कडापे आहेत ते पूर्ण स्वच्छ करून घेतलेले आहे। अगदी बघू शकता तुम्ही, मस्त असं क्लीन झाल्यानंतर खरंच आपल्या घराला एक वेगळी चकाकी येत असते। या दिवाळी आणि दसऱ्याच्या सणानिमित्ताने आपण जी साफसफाई करतो तर त्याने आपलं घर अगदीच खूपच जास्त फ्रेश होत असतं। एरवी आपण क्लिनिंग करतो पण ती वरवरची क्लिनिंग असते, पण या दिवाळी दसऱ्यामध्ये जी डीप क्लिनिंग केली जाते त्यामुळे आपल्या घराला एक वेगळीच चमक येत असते। तर वरचे डबे वगैरे तुम्ही बघू शकता सगळे स्वच्छ झालेले आहेत, तर खूप मस्त दिसतंय आणि थोडंसं थकल्यासारखं पण आता झालेलं आहे। पण आता अजून 4-5 दिवस थोडीशी एनर्जी आणावीच लागेल। हे सगळे कामं करायचेच आहेत आणि ते आपल्यालाच करावे लागतात, त्यामुळे थोडंसं एनर्जी आणून हे कामे करावेच लागणार आहेत। तर इथे मी काय करते, डब्यांना अशा वरतून ज्या कॅरी बॅग असतात आपल्या किराणा मालासाठी वगैरे ज्या कॅरी बॅग येतात त्या मी जपून ठेवत असते आणि त्या अशा झाकणांना लावते। म्हणजे मग काय होतं, ज्यावेळेस आपण दुसऱ्या वेळेस क्लिनिंगसाठी हे जे काही काढतो तर जे झाकणं आहेत ते आपल्याला जास्त घासायचं काम पडत नाही, कारण डब्यांचे झाकणं सारखे हात लावून वगैरे खूप खराब होतात आणि ज्यावेळेस क्लिनिंगला आपण काढतो त्यावेळेस त्याला घासायला थोडंसं जड जातं। त्यामुळे मग शक्यतो मी वरच्या पण डब्यांना पेपर वगैरे लावत असते आणि पेपर किंवा मग ह्या अशा कॅरी बॅग जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात असतील तर कॅरी बॅगही तुम्ही लावू शकता, तेही अगदी सोपं जातं। तर आता इकडचा जो कडापा आहे माझा तो रेडी झालेला आहे। ते भांडे वगैरे मी सगळे वाळवून आणि मी प्रत्येक डब्याला चिठ्ठी लावत असते, म्हणजे मग ज्यावेळेस आपल्याला जे डब्यामध्ये कुठल्या डब्यामध्ये कोणतं सामान आहे ते सापडायला अजिबात जड जात नाही। आणि इकडे आहेत माझ्या बरण्या, तर या ज्या बरण्या आहेत त्या मी अजिबात विकत वगैरे घेतलेल्या नाही। जे काही असं आपलं सामान वगैरे येत असतं तर म्हणजे जसं की आपण लोणच्याच्या वगैरे, तर त्याच बरण्या सध्या माझ्याकडे चालू आहेत। आता मी ह्या डिक्लटर करणारच आहे, म्हणजे एवढं वर्ष आता ठेवते आणि त्यानंतर मग नवीन मला घ्यायच्या आहेत, पण असं वाटतं घरामध्ये आहेत तर पुन्हा कशाला पसारा एक्स्ट्रा, जे आहे तेच वापरूया, म्हणून मग मी त्याच घासून पुसून स्वच्छ करून त्याच यूज करत असते। आणि आपल्या सगळ्याच महिलांना भांडे म्हटलं तर खूपच जास्त घ्यायला आवडतात आणि ज्यावेळेस आपण साफसफाईला काढतो त्यावेळेस कळतं मग की खरंच आपण घेताना कुठलीही वस्तू असेल तर ती अगदी आनंदाने घेतो। आणि इथे मी माझ्या बरण्या साफ करण्यासाठी एक लिक्विड बनवत असते। तर एक मग मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा सोडा टाकलेला आहे, खाण्याचा सोडा, आणि एक झाकण इथे व्हिनेगर टाकून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्ही जे लिक्विड असतं आपलं डिशवॉश लिक्विड ते टाकायचं आहे। तर माझ्याकडे ते नव्हतं, त्यामुळे मग मी जी साबणीचा तुकडा आहे विम बार साबणीचा तो टाकून घेतलेला आहे आणि त्यानेच या बरण्या साफ करणार आहे।
तर आता या बरण्या वगैरे ज्या असतात तर त्यामध्ये आपलं थोडं सामान बसत असतं, त्यामुळे ज्यावेळेस ते सामान आपलं संपतं त्यावेळेस मग ही बरणी घासली जातेच. मी तरी समजा एक जरी बरणी रिकामी झाली तर मग तिला घासून वाळवून मग त्यानंतरच त्यामध्ये सामान भरत असते, त्यामुळे शक्यतो या बऱ्याच वेळा घासण्यात येतात. तर मी सध्या मग सगळं काही सामान वगैरे त्यातलं काढत बसलेले नाही आहे, फक्त मी वरवर जे काही लिक्विड बनवून घेतलेलं आहे त्याने या बरण्या एका स्क्रबरने घासून घेतल्या आणि तिथेच कपड्याने पुसून घेतलेले आहे, कारण लोणचं वगैरे हे सगळं काढायला थोडंसं जडत जातं, त्यामुळे मग शक्यतो ते वरूनच मी पुसून घेतलेले आहे. आणि एक काम थोडंसं इथे हलकं झालेलं आहे, कारण वरून जरी आपण बरण्या पुसल्या तरी पण त्याला एक वेगळीच चमक येते. आणि सगळ्या बरण्या वगैरे पण रेडी झालेल्या आहेत आणि आता त्यासुद्धा मी इथे लावून देते. आणि माझं जे किचन आहे ते ओपन किचन आहे, मी अजून त्याला म्हणजे फर्निशिंग वगैरे केलेलं नाही आहे, फक्त ते गॅसच्या ओट्याच्या खाली जे कडापे असतात ना त्यालाच थोडंसं फर्निचर आम्ही करून घेतलेले आहे. आणि मला ओपन किचनच खूप आवडतं. हे जे रॅक वगैरे आहेत हे खूप जुन्या पद्धतीचे आहेत, पण मला अजूनही त्यामध्ये भांडे ठेवायला आणि भांडे लावल्यानंतर ते रॅक खूप सुंदर दिसतात. होतं थोडंसं घासायला वगैरे थोडंसं जड जातं, पण आपण जे किचन ट्रॉलीज वगैरे असतात त्याही घासायला जडच जात असतात, त्यामुळे मग हे ओपन किचनही अगदी आपण व्यवस्थित ठेवलं तर ते देखील खूप सुंदर वाटतं. आणि फर्निचर पण भविष्यात जेव्हा होईल तेव्हा होईल, पण त्यानंतर माझे जे लग्नातील रॅक वगैरे आहेत तेच मी जपून आणि स्वच्छ करत आतापर्यंत वापरत आलेले आहे. आणि इथून पुढेही आता जोपर्यंत फर्निचर होत नाही तोपर्यंत ते मी छान वापरणारच आहे. आणि आता थोडंसं म्हटलं चला मध्ये थोडासा नाश्ता करूया. मी ते एकादशी पण होती, साबुदाणा भिजत घातलेला होता, तर साबुदाणा वगैरे खाल्ला गरमागरम आणि मस्त चहा पण घेतला, थोडीशी एनर्जी येते काम करण्यासाठी. आणि आता माझं सगळं जे आहे डब्बे वगैरे सगळं काम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं दिसत आहे. किचन क्लिनिंग करायच्या अगोदर आपल्याला वाटतं की कधी होईल कसं होईल, पण ज्यावेळेस आपण करायला काढतो त्यावेळेस खरंच असं वाटतं कुठे कुठे क्लीन करावं आणि काय काय क्लीन करावं, दिवससुद्धा आपल्याला पुरत नाही. आणि बघू शकता माझं असं हे छोटंसं ओपन किचन कसं दिसतं आहे आणि कशा पद्धतीने मी सजवलं आहे, तर ते तुम्ही बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि आपले जर व्हिडिओ आवडत असतील नवीन जर असाल चॅनलवर तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे डबे वगैरे जे आहेत तर त्यातले बऱ्यापैकी डबे रिकामे आहेत, पण मला ते एकात एक घालून ठेवायला अजिबात आवडत नाही, कारण ते मग त्याची काही मज्जाच नाही. कारण जे डबे आहेत ते असे व्यवस्थित लावून ठेवले तर दिसायलाही अगदी छान दिसतात, कारण सगळ्याच डब्यांमध्ये काही सामान नसतं पण मग दिसायला छान दिसते म्हणून मग मी ते लावून देत असते. आणि फक्त आता माझा हा इकडचा पार्ट क्लीन करायचा बाकी, म्हणजे हा ओट्यावरच्या ज्या स्टाईल वगैरे आहेत ते घासणं आणि जे खालचे जे ट्रॉलीजचे वगैरे कडापे आहेत ते स्वच्छ करायचे आहेत.